नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल। लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे, पण आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। नमस्कार मित्रांनो, मी सागर घायवट। स्वागत आहे तुमचे ऑफिशियल टेक गुरु मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, इथे आपण सरकारी योजना, मोबाईल टिप्स, टेक्नॉलॉजी अपडेट्स आणि ऑनलाईन कामाची पूर्ण माहिती मराठीत शिकतो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला आपण या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। 2.40 कोटी लाभार्थ्यांपैकी फक्त 80 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे। लाडकी बहीण योजना ही महिलांच्या खात्यात थेट आर्थिक लाभ पोहोचवते, पण हा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे। सरकारने पारदर्शकतेसाठी ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे, जेणेकरून लाभ फक्त खरी पात्र महिलांनाच मिळेल। राज्यातील एकूण 2.40 कोटीपैकी फक्त 80 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे, म्हणजेच अजूनही जवळपास 1.60 कोटी महिलांची प्रक्रिया बाकी आहे। अनेक महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत, कारण त्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकलेले नाहीत। सरकारने या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता 18 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। राज्यातील 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले आहे। त्यापैकी सध्या 20 लाख महिलांना पैसे सुरू करण्यात आले आहेत। आतापर्यंत 16,412 कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, पण अजूनही लाखो महिलांनी ई-केवायसी न झाल्यामुळे लाभ मिळालेला नाही। म्हणूनच महिलांनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल तर आजच तुमचं ई-केवायसी पूर्ण करा। ही मुदत शेवटची असू शकते। वेळेत प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचा हक्काचा लाभ खात्रीने मिळवा। ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची, चला आता बघूया। ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करायला अडचण येत आहेत, ती कशी करायची हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम या लिंकवर जायचं आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in। येथे आल्यानंतर एक बॉक्स दिसेल, त्यात तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। त्यानंतर हे पेज ओपन होईल। येथे लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकून कॅप्चा भरा। त्यानंतर मी सहमत आहे येथे क्लिक करा। त्यानंतर OTP पाठवावर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा। त्यानंतर दुसरा पर्याय येईल, येथे तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर दिलेला कॅप्चा तसाच टाकून मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर OTP येईल, तो टाकून सबमिट करा। त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल, तो निवडा। त्यानंतर 2 प्रश्न असतील, ते व्यवस्थित वाचून योग्य उत्तर निवडा। त्यानंतर खालील आपण दिलेली माहिती खरी आहे या चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा। येथे तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। जर ऑनलाईन करता आली नाही तर जवळच्या CSC केंद्रात जा, तेथे ई-केवायसी करून घ्या। प्रक्रिया पूर्ण होताच तुमचा अर्ज व्हेरीफाय होईल आणि सरकारकडून लाभ रकमेचा व्यवहार सुरू होईल। ही माहिती आपल्या सर्व महिलांपर्यंत पोहोचवा, कारण एक छोटीशी प्रक्रिया थांबलेला लाभ पुन्हा सुरू करू शकते। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा सरकारी योजनेचा सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील।